नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला 9th मधील मॅथ्स 1 त्याचा सेट्स 1 म्हणजे फर्स्ट जो चॅप्टर आहे संच तो आपण चालू केलेला आहे। त्यामधील आता सगळे जे आपले कॉन्सेप्ट्स आहे, सगळे टाइप्स ऑफ सेट्स वगैरे ते आपण शिकलेलो आहोत। त्याच्यावरचा आता फक्त प्रॉब्लेम सेट राहिलेला आहे तो आपण घेत आहोत। त्या अगोदरचे जे भाग आहेत आणि इतर मॅथ्सचे पार्ट 1 पार्ट 2 इतर जे आहेत त्या भागांचे जे लिंक्स आहेत त्या लिंकसाठी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहावं लागेल। त्या याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही ते सबस्क्राइब करा। तर आता आपण पुढचा जो प्रॉब्लेम सेटमध्ये जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत की त्यामध्ये एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला असतो। या मल्टिपल चॉईस मध्ये जे 4 किंवा 5 ऑप्शन्स दिलेले असतात, 3-4 ऑप्शन्स दिलेले असतात। त्यासाठी गणितामध्ये उदाहरण म्हटले की ते सगळेच ओरली सोडवता आले पाहिजे असं नाही, काही वेळेस त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि म्हणून मग ते कॅल्क्युलेशन करून ते आपण सॉल्व्ह करून पाहिजे असतात आणि मग त्यांचे जे ऑप्शन्स असतात ते लिहावे लागतात। तर त्या ऑप्शन्स लिहिताना अशा पद्धतीने समजा क्वेश्चन 1 मधील फर्स्ट आहे, फर्स्टचा जो ऑप्शन असेल त्या ऑप्शन याच्यानुसार आपण ते ऑप्शन्स ते जे उत्तराचे ऑप्शन आहे फक्त तेवढेच ऑप्शन्स आपण लिहिणार आहोत, पूर्ण सेंटेन्स किंवा ते लिहायची गरज नाही। तर आपण पहिला जो क्वेश्चन आहे की अचूक पर्याय निवडा, चूज द राइट अल्टरनेटिव्स, तो बघूया। फर्स्ट याच्यामध्ये काय म्हटलंय, एम हा एक सेट दिलेला आहे, 1 3 5 हे त्याचे एलिमेंट्स आहेत। एन मध्ये एन चे एलिमेंट्स 2 4 6 हे दोन सेट दिले, एम आणि एन, की ज्याच्यामध्ये हे तीन एलिमेंट्स आहे, 3 घटक आहेत आणि दुसऱ्यामध्ये कोणता आहे 2 4 6 हे 3 घटक आहेत, एलिमेंट्स दिलेले आहेत। आणि तुम्हाला विचारलंय एम इंटरसेक्शन एन, एम आणि एन चा छेदसंच विचारलेला आहे। एम एन या दोन सेटचा छेदसंच म्हणजे दोघांना आपण छेदसंच म्हणजे इंटरसेक्शन ऑफ जो आहे त्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स असतील तर तो छेदसंच होत असतो। आता या इथे पहा 1 आहे, इथे 1 नाहीये, 3 3 5 म्हणजे एकही एलिमेंट कॉमन नाहीये आणि जेव्हा एलिमेंट कॉमन असेल, एखादा घटक सामायिक असेल तेव्हाच आपण त्याला इंटरसेक्शनचा जो सेट असतो तो म्हणू शकतो। आता इथे एकही घटक कॉमन नाही नसल्यामुळे तो एक त्याच्यात काहीच घटक नाही म्हणजेच कोणता सेट तयार झाला, एम्प्टी सेट, रिक्त संच। आणि रिक्त संच आपण फाय ने दर्शवित असतो आणि म्हणून मग त्याचं जे आन्सर आहे फाय असलेलं किंवा त्याचं रिक्त संच हे त्याचं जे उत्तर आहे त्याचा ऑप्शन आहे सी। तो आपण सी इथे फर्स्टला सी लिहिलेला आहे। सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, दुसरा पहा, P इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट x is such that x is odd natural number, x is such that x is odd natural number and it is greater than 1 and less than or equal to 5. 1 आणि 5 च्या मध्ये आहे। x ही अशी विषम नैसर्गिक संख्या आहे की त्यामध्ये 1 आणि 5 च्या दरम्यान आहे, लेस दॅन 5 आणि ग्रेटर दॅन 1 किंवा इक्वल अशा याच्यानुसार विषम नैसर्गिक संख्यांचा समूह, नॅचरल ऑड नंबर्स। आता 1 च्या नंतर काय येतं 3 च्या नंतर 5, बस असे दोनच त्याच्यामध्ये हे होत असतात, दोनच एलिमेंट्स आहेत आणि तो एलिमेंट दाखवणारा जो सेट जो संच आहे तो म्हणजे तुमचा कोणता डी दिलेला आहे, त्याचं जे ऑप्शन आहे ते डी आहे। फक्त ऑड नॅचरल नंबरचा घेतला म्हणून तो आपण लिहिला सेकंड साठी डी। थर्ड मध्ये पण पहा काय कोणता सेट दिलाय, 1 2 3 4 कुठपर्यंत आहे 10 पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये 10 एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 जर मोजलं तर मग आणि त्यांनी विचारलेले विच टाइप ऑफ दिस सेट, फायनाइट आहे, इनफायनाइट आहे का आणखी कोणत्या प्रकारचा आहे, 3-4 टाइप्स दिलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये। आता हा कोणता लिमिटेड आहे, इट इज काउंटेबल, इट इज लिमिटेड, मोजू शकतो आपण ते आणि ते इथे लिहू शकतोय म्हणून तो शांत संच आहे, फायनाइट
असलेला शांत संच, इट इज द फायनाइट सेट, शांत संच. आणि म्हणून मग त्याचं जे ऑप्शन आहे ते आन्सर असलेलं ऑप्शन सी आहे. म्हणून थर्डचा आन्सर आपण लिहिलंय सी. फोर्थ वन मध्ये काय दिलंय पहा, एम युनियन एन इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 हे त्याचे एलिमेंट्स आहेत. कशाचं आहे, युनियन संयोग संच, एम संयोग संच एन किंवा एम संयोग एन. एम चे एलिमेंट आहे 1 2 4 आणि एन चे आहे 3 4 5 6. त्याच्यामध्ये एक घटक फक्त तो जो आहे तो कॉमन आहे. आणि म्हणून मग तो जो दिलेला जो सेट आहे त्याच्यामध्ये 3 4 5 आणि 6 त्यांचा जो युनियन आपल्याला पाहिजे आहे, युनियन असलेला एकच सेट असू शकतो. जे 4 दिले त्याच्यापैकी कोणते, की त्याच्यामध्ये एन चे सगळे घटक त्याच्यात आहे. एनचा घटक आहे 3 4 5 6, 3 4 5 6 त्याच्यामध्ये आहेत. संयोग संच म्हटलं त्याच्यामध्ये त्यांचा हे येऊ शकतं. आणि म्हणून एम संयोग एन हा जो संच आहे तो अशा पद्धतीने त्याचं जे ऑप्शन जे आहे ते चौथ्याचं बी ऑप्शन दिलेलं आहे, ते बी ऑप्शन येणार. पाचव्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय, पी सबसेट ऑफ एम. पी हा एम चा उपसंच आहे, सबसेट. तर पी इंटरसेक्शन ऑफ पी युनियन एम, दोन सेट आहेत ना पी आणि एम, पी युनियन एम, पी संयोग एम या सेटचा आणि पीचा यांचा इंटरसेक्शन म्हणजे काय असणार आहे. आता पहा, पी युनियन एम म्हणजे पी चे घटक आणि एम चे घटक, दोन्ही घटक त्याच्यामध्ये आहेत. असा असलेला जो आहे त्याचा इंटरसेक्शन कोणासोबत आहे, पी सोबत. आणि पी सबसेट ऑफ एम म्हटलंय, पी कुणाचा सबसेट आहे, एमचा. म्हणजे एम हा मोठा सेट आहे, मोठ्या एम सेटचा पी हा सबसेट आहे. म्हणजे पी मधले सगळे एलिमेंट्स जे आहे ते कुठे असणार आहे, एम मध्ये असणार आहे. आणि म्हणून मग त्याचं जे आन्सर येणार तर त्यांनी काय विचारलेलं आहे, पी इंटरसेक्शन ऑफ पी युनियन एम. त्यांचा इंटरसेक्शन असलेला कोणता घटक असू शकतो, कोणते एलिमेंट्स असतील की जे पी मध्ये आहे. आणि पी मधले एलिमेंट्स हे लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे कसं, सबसेट आहे म्हणून. आणि म्हणून पी हा सेट असलेला जो आहे तो त्याचा ऑप्शन आहे. त्याचं जे आन्सर लिहिले आपण, फिफ्थ वनचा आन्सर आहे ए. ए म्हणजे त्याचा जो संच आहे तो पी असणार आहे. पी इज द सबसेट एम ते दिले, त्याच्यावरून लक्षात येतं की हा जो सेट आहे तो पी सेट आहे. सहाव्या क्वेश्चन मध्ये पहा, पॅरलल लाईन्स इंटरसेक्टिंग पॉइंट, पॅरलल लाईन्सच्या इंटरसेक्टिंग पॉइंटचा संच आणि बाकीचे आणखी वेगवेगळे दिलेले आहेत. यांच्यापैकी कोणता हे असू शकतो, संच जो आहे तो कोणता हे नसणार, असं जर प्रश्न विचारलेला आहे तर त्यामध्ये पहिल्या डेफिनेशन मध्येच तुमच्या लक्षात येईल की पॅरलल लाईन्स दे डू नॉट इंटरसेक्ट. पॅरलल म्हणजे जे समांतर रेषा ते छेदतात का, नाही. आणि त्यांच्या छेदनबिंदूचा संच विचारलेला आहे. म्हणजे तो कोणता झाला शेवटी, पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, समांतर रेषा छेदत नाही, त्यांचा छेदनबिंदू म्हणजे नथिंग, रिक्त, फायनाइट हे जे आहे काय म्हणते एम्प्टी सेट. त्यांचा समांतर बिंदू जो आहे, समांतर रेषांचा छेदनबिंदूचा संच तो रिक्त संच आहे. तशा प्रकारचा संच तिथे नसू शकतो. आणि म्हणून ते जे दिलेले ऑप्शन्स आहे त्या ऑप्शन्स पैकी जो आहे तो म्हणजे ए. तो फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे तो जो ऑप्शन आहे तो ए. आता हा झाला क्वेश्चन 1. आपण आता पुढचा क्वेश्चन 2 बघूया. प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन 2 आपण बघतो आहोत. क्वेश्चन 1 जसा मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता एमसीक्यू असलेला, तसाच क्वेश्चन 2 पण आहे की त्यामध्ये पण अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि एमसीक्यू च्या फॉर्म मध्ये आहे. त्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यातील फर्स्ट आहे, विच कलेक्शन सेट दिलेला जो आहे तो विच इज द कलेक्शन ऑफ सेट, किंवा म्हणजे असा समूह संच कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर 4 सेट्स दिलेले आहेत, 4 संच दिलेले आहेत. त्यापैकी
कलेक्शन सेट की ज्याच्यामध्ये समूह ग्रुप करू शकतो आपण की ज्यांच्यामध्ये कॉमन आहे असं. तर 4 आहेत. पहिला आहे इंद्रधनुष्यातील रंग, कलर्स इन द रेनबो. रेनबो मधील जे कलर्स आहेत ते प्रत्येक जे 7चे 7 कलर आहेत ते इंद्रधनुष्यातीलच आहेत, इथलं नाही. म्हणजे त्यांचा एक ग्रुप आहे, इट इज अ कलेक्शन, तो असू शकतो. उंच झाडे, उंच झाडांमध्ये काय तिथे काही फक्त असं कॉमन हे नाही केलं, फक्त उंच झाडे, पण त्याचं लिमिट दिलंय का किती उंचीचे असतील. त्यांचं काही कॉमन असं म्हणजे पर्टिक्युलर असं त्याच्यामध्ये नाहीये, पर्टिक्युलर माहिती नाही, विशिष्ट असं माहिती त्याच्यात नाहीये. उंच झाडे म्हटलं की उंच झाड, पण त्याला किती उंचीचे आहेत, काही लिमिट त्याच्या कुणाच्या याच्यात वगैरे तसं नाहीये. त्याच्यामुळे हा पण समूह संच होऊ शकत नाही. तिसरा तो सी मध्ये तो श्रीमंत लोकांचा संच, फक्त श्रीमंत लोक म्हटले, पण कोणत्या पद्धतीचे, किती, त्याचं लिमिट किती लाखापर्यंत, म्हणजे त्यांची मर्यादा किती आहे, नो लिमिट किंवा नो त्याचा गुणधर्म जो आहे ती प्रॉपर्टी आहे ती काही विशिष्ट पद्धतीने सांगितलेली नाहीये. त्याच्यामुळे पर्टिक्युलर असं त्याचा गुणधर्म नाही, म्हणून हा सुद्धा सेट होऊ शकत नाही, इट इज नॉट सेट. आणि डी मध्ये आणखी दिले पुस्तकातील सोपी उदाहरणे. सोपी उदाहरणं पण कोणत्या पद्धतीची, म्हणजे त्याचं माप नाहीच आहे, देयर इज नो मेजरमेंट ऑफ, त्याचं लिमिट नाही, मेजरमेंट नाही, आणि म्हणून तो तशा पद्धतीचा संच आपण घेऊ शकत नाही. परफेक्ट अशी माहिती नाही त्याच्यात, आणि कॉमन असं गुणधर्म त्याच्यात नाहीये, फक्त असं साध्याच्या नुसार दिलेत की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर विशिष्ट पद्धतीने कॉमन असा गुणधर्म त्याच्यात नाहीये. आणि म्हणून मग इंद्रधनुष्यातील रंग हा जो पहिला सेट आहे तो फक्त पर्टिक्युलर विशिष्ट लिमिट असलेला आणि विशिष्ट गुणधर्म त्यांच्यामध्ये कॉमन आहे असा दर्शवणारा एक समूह, एक सेट आहे. आणि म्हणून हा एक सेट होऊ शकतो, हा एक चौघांपैकी हा एक सेट आहे, आणि म्हणून त्याचा आन्सर लिहिला आपण. फर्स्ट आन्सर आहे ए. सेकंड मध्ये काय म्हटलं पहा, एन इंटरसेक्शन डब्ल्यू, 2 सेट आहे एन आणि डब्ल्यू. त्यांमध्ये हे केलेलं आहे आपल्याला इंटरसेक्शन, त्यांचा छेदसंच शोधायचा आहे. तर त्या छेदसंचामध्ये त्यांचे जे एलिमेंट्स दिलेले आहेत आपल्याला त्या याच्यानुसार जर पाहिलं आपण तर छेदसंच म्हणजे असे एलिमेंट्स की ते एन मध्ये पण आहे आणि डब्ल्यू मध्ये पण आहे, अशा पद्धतीचे एलिमेंट्स. आता एन म्हटलं म्हणजे नॅचरल नंबरचा सेट की तो 1 2 3 4 पासून चालू होतो, आणि डब्ल्यू म्हणजे होल नंबर्स की त्याच्यामध्ये हे पण आहेत 1 2 3 त्याच्यात आहेतच. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉमन असलेले घटक जे आहे ते त्या फर्स्ट याच्यामध्ये असू शकतात. सेकंड मध्ये कसं आहे, 0 आहे. 0 हा नॅचरल नंबर, नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या समूह म्हणजे 0 नाहीये. नंतर पुन्हा फक्त 0चा सेट दिलाय, तो पण होऊ शकत नाही, कारण तो त्याच्यात इंटरसेक्शन मध्ये येऊ शकत नाही. तो एम्प्टी सेट त्याच्यात नाहीच, कारण एलिमेंट्स आहेत, दोघही सेट एम्प्टी नाहीयेत. म्हणजे हे जे बी सी आणि डी हे जे तिन्ही ऑप्शन्स आहेत ते तिन्ही ऑप्शन्स लागू पडत नाही. मग त्याच्यामध्ये कॉमन असलेले इंटरसेक्ट छेद असणारा जे एलिमेंट्स आहेत ते फक्त ए मध्ये आहेत 1 2 3, आणि म्हणून त्याचा जो ऑप्शन आहे तो आपण सेकंडचा ऑप्शन आहे ते ए लिहिलेला आहे. थर्ड मध्ये काय दिलंय, पी हा असा एक सेट आहे की इन द कर्ली ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड इंडियन. इंडियन या शब्दातील तो अक्षर आहे. एक्स हा असा घटक आहे की तो इंडियन मध्ये या शब्दामध्ये तो अक्षर आहे, इट इज लेटर. मग कोणते आहे ते, पहिला संच घेतला आय एन डी. आय आहे, एन आहे, डी आहे, पण ए नाही ना त्याच्यात. आपल्याला किती लेटर्स पाहिजे जे रिपीट झाले ते आपण एकच वेळेस घेणार, म्हणजे आय पाहिजे. एन पण 2 वेळेस रिपीट झाला, तो एकदाच लिहिणार आपण. डी आहे आणि ए आहे, म्हणजे 4 एलिमेंट्स असलेला सेट पाहिजे की त्याच्यामध्ये आय एन डी आणि ए आहे. मग तसं इथे हा 3 हा लागू पडणार नाही, हा पण लागू पडणार नाही, याच्यातही 3 एलिमेंट्स आहेत तोही लागू पडणार नाही. मग उरला कोणता आहे, फक्त बी की ज्याच्यामध्ये 4ही एलिमेंट्स आहेत, आय एन डी आणि ए. आय एन डी आणि ए हे 4 एलिमेंट्स त्याच्यात आहे, अँड देअरफॉर इट इज द राईट आन्सर
आणि म्हणून क्वेश्चन 3चा जो ऑप्शन आहे तो आहे बी. क्वेश्चन 4 मध्ये काय म्हटलंय बघा, इफ टी इज द सेट, की त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आहे, हे एलिमेंट्स आहेत. एम मध्ये कोणते एलिमेंट्स दिले, 3 4 7 8 असे ते 4 एलिमेंट्स दिलेले आहेत. आणि तुम्हाला विचारलंय की टी युनियन एम, टी संयोग एम, दोघांमध्ये संयोग असलेले अशा एलिमेंट्सचा तो घटक कोणता, तर तो आपल्याला दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्यामधून ओळखायचे आहे. टी युनियन एम. आता टी आणि एम, एम मध्ये कुठून कोणते आहेत बघा, 3 4 3 4, इथे पण आहे 3 आणि 4. बस, नंतर बाकीचे एलिमेंट्स कॉमन नाहीत. म्हणजे आता आपण लिहिताना युनियन सेट लिहिताना काय लिहिणार, कॉमन जे एलिमेंट्स असतात ते एकदाच लिहितो आपण. म्हणजे 1 2 3 4 5 5 आणि आणखी 7 आणि 8. 1 2 3 4 5 7 आणि 8 या सेट मध्ये हे सगळे एलिमेंट्स आहेत, जे टी मध्ये पण आहे आणि एम मध्ये पण आहे. म्हणजे टी युनियन एम असणारा सेट जो आहे तो हा सेट आहे. बाकीचे काय नाही होणार पण, कारण 1 2 3 4 5 5 आणि 7 याच्यामध्ये 8 नाहीच आहे, एक घटक याच्यात पण नाही, त्याच्यामुळे तो नाही होणार. याच्यामध्ये 1 2 3 4 5 नाहीच आहे, ते पण तो पण होणार नाही. ह्यामध्ये फक्त दोनच दिले 3 आणि 4, की जो इंटरसेक्शन आहे तो होऊ शकत नाही. आपल्याला युनियन पाहिजे, संयोग संच, की ज्याच्यामध्ये टी आणि एम चे एलिमेंट्स आहेत आणि हे जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते रिपीट व्हायला नको, दोनदा लिहिणार नाही आपण, एकदाच लिहिणार आहोत. आणि म्हणून मग त्याचं जे ऑप्शन आहे ते आहे सी. 1 2 3 4 5 7 आणि 8 हे असणारा त्याचा जो ऑप्शन आहे तो आहे सी आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जर त्याच्या प्रॉपर्टीज, ते सेटचे टाइप्स, त्यांची डेफिनेशन हे जर व्यवस्थित माहित असेल तर तुम्ही ते हे जे पर्याय असणारे आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याचे मार्क्स एकदम परफेक्ट असतात. पण ते तुम्ही जर पाठांतर केले, त्यांचे प्रॉपर्टीज, रूल्स जे आहे ते जर तुम्ही पाठ केले तर आपल्याला त्याचे मार्क्स एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित मिळू शकतात. बाकीचे जे उदाहरण आहे ते पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.